तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण पुणे येथून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणारं एक निसर्गरम्य एक मंदिरावर आपण जाणार आहोत. त्या मंदिराचं नाव आहे रामदरा टेम्पल. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की या जे मंदिर आहे हे तलावामध्ये बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पुरातन काळातील ऋषी मुनी या ठिकाणी तप करत होते. एक प्रकारची ही तपोभूमी आहे. सर्वात प्रथम आपण इथं आल्यानंतर या ठिकाणी संस्थान जे आहे ट्रस्ट तर्फे आपल्याला पे अँड पार्कचं इथं पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी जागा अवेलेबल आहे. तुम्हाला खायचं असेल तर हॉटेलची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या मंदिरात जे उघडण्याचा टायमिंग आहे ते सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मंदिर चालू असतं. 5 नंतर या मंदिराला पूर्णपणे बंद करण्यात येतं. आजूबाजूला तलाव असल्यामुळं हे निसर्गरम्य व शोभनीय वातावरणामध्ये मंत्रमुग्ध करून देतात. आजूबाजूला हिरवीगार नारळाची झाडं व नारळाच्या झाडाच्या खाली मंदिर आपल्याला दिसून येते. मंदिराच्या बाजूला एक छोटासा पार्क आहे. या ठिकाणी लोक येऊन आनंद उत्साहितपणे खेळ खेळतात. लहान मुलांसाठी हा पार्क उपयुक्त ठरतो. आपण सर्वप्रथम आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. या ठिकाणी खूप मोठ्या समाधी आणि मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही नक्की या. पुण्यावरून तुम्हाला 20 ते 25 किलोमीटरच्या अंतरावरूनच इथं यावं लागतं. या रस्त्याला येण्यासाठी स्वारगेटहून आपल्याला सोलापूर मार्ग पकडावा लागेल. त्या ठिकाणाहून जवळपास 25 किलोमीटर अंतर या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे व पुणे स्टेशन इथून 20 किलोमीटर असं अंतर दिसून येतं. या तलावाच्या मधोमध पाण्याच्या मधोमध एक दगडाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला महादेवाच्या स्वरूपामध्ये असलेली दत्तमूर्ती व श्रीरामचंद्रांच्या मूर्त्या इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. मंदिराच्या भिंतीवरती मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि समोरच मोठा नंदी इथं आपल्याला दिसून येतात. आता आपण मंदिराच्या सभा मंडपामध्ये येऊन थांबलेलो आहे आणि दर्शन करण्यासाठी भाविकांची या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी 5च्या आधी या ठिकाणी जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जाता येणार नाही. भिंतीवर सुद्धा महाभारत रामायणातली शिल्पकला दाखवून येते. प्रभू रामचंद्र व श्री दत्त गुरूंची मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे व या मंदिराची जी स्थापना करण्यात आलेली आहे श्री देवपुरीजी महाराज यांची मूर्ती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ नक्की